भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत अजित गव्हाणे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्या समोर वहिनी आहेत। वहिनी, काय भावना आहेत यावेळेला अजित गव्हाणे उमेदवारी मिळालेली आहे? खूप छान वाटतंय आणि 1001% विजय आमचाच आहे, कारण ही सगळी जनता आमच्या पाठीशी आहे आणि महिला वर्गाची ताकद खूप मोठी आहे आणि हजारोच्या संख्येने महिला आमच्या बरोबर आहे। एकीकडे लाडकी बहीण, तुमच्या मागे या सगळ्या बहिणी कसं पाहतात? लाडकी बहीण फसवी योजना आहे, त्यांना कळलंय, एका हाताने दिले दुसऱ्या हाताने घेतले, त्यामुळे लाडक्या बहिणीला फसणारे लोक नाहीयेत, ह्या नक्की आमच्या पाठीशी 100% राहतात। अनेक जागा राज्यातल्या त्यांचे सीट घोषित केलं गेलं, भोसरीच्या जागेला सस्पेन्स होता, आज नाव निश्चित झालेलं आहे, काय मनात धाकधूक होती? धाकधूक होती, पण आम्ही खूप पॉझिटिव्ह विचार करत होतो। पवार साहेबांवरती आमचा 100% विश्वास होता। त्यांनी ज्या दिवशी आम्हाला शब्द दिला होता त्या दिवसापासून गव्हाणे साहेब मला रोज सकाळी सांगायचे, आज प्रचार थांबवायचा नाही, तू प्रचाराला जा, ते तिकडे बसले तरी आम्ही तो प्रचार चालू ठेवू। तुम्ही प्रचारात सक्रिय आहात, कसा रिस्पॉन्स, कसा तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद? खूप चांगला, खूप लोक परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये आहे आणि 100% परिवर्तन होणार। आत्ताशी उमेदवारी मिळालेली आहे, उद्या उमेदवारी अर्ज भरायचा आहे, 23 तारखेला निकाल लागणार आहे, ही विजयाची नांदी दिसते? नक्कीच 23 तारखेला गुलाल आमचाच उधळणार। 23 तारखेला गुलाल आमचाच असेल। कॅमेरामन भद्र शिवराज, नातू परदेशी, आपला आवाज, भोसरी।